प्लॅटफॉर्म कसा यूज करावा. डेट, टायटल नंबर, सेशन नंबर, टायटल नेम. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म कसा यूज करावा. या टायटल सोबत आपण आज शेअरिंग करत आहोत. अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त असं सेशन आहे. सगळ्या सेशनचा हा बेस आहे. सगळ्या गोष्टींचा हा पाया आहे. आपला किती स्टडी असेल, आपल्याकडे किती स्ट्रॅटजीज असतील, सगळ्या गोष्टी ओके असतील आणि ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म जर आपल्याला यूज करता येत नसेल तर आपल्याला त्या स्टडीचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं सर्वात बेस ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म बारकावे जाणून घेऊया. मी बोलल्यानंतर लिखाणासाठी जास्त पॉइंट नाही आहेत, मोजकाच भाग देणार आहे काय असते ते, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल आज आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्णपणे लक्ष देऊन ऐकायचं आहे, बघायचं आहे. ज्यांच्याकडं लॅपटॉप पीसी आहे अतिउत्तम, ज्यांच्याकडे नाही त्यांनी घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस जास्त वेगाने करता येईल, डिटेल्स मध्ये होईल, सगळे बारकावे समजतील. आणि मोबाईलवरच मी करणार आहे म्हटलं तर स्टडी होणार नाही. आहे ते प्लॅटफॉर्म मोबाईलवर यूज करायला अडचणी येतात. त्यामुळं आपल्याकडं पीसी किंवा छोटासा लॅपटॉप, कमीत कमी मोठा टॅब तरी असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व्यवस्थित लक्षात येणार नाही, समजणार नाही. विशेष म्हणजे आपल्या 4th बॅच मधून तळमळीनं सांगतोय बरं का, कुणी निगेटिव्ह अर्थ घेऊ नका किंवा कुणावर घेऊ नका, कुणालाच उद्देशून नाही बोलत, पण मला बोलणं आवश्यक आहे. तर तुम्ही ते पुढं मार्गाला लागताल, नाही तर माझी काही अडचण नाहीये. स्पीडली म्हणण्यापेक्षा चांगल्या दर्जाने मी शेअरिंग देईन, माझं काम मी करेल, तुमचं काम तुम्ही करा, हे असंच म्हणेल मी. कारण मी कोणत्या व्ह्यूनं बोलतोय तुमच्या लक्षात आला असेल काही जणांच्या. माईक ऑन करून सांगा बरं मी का म्हणत आहे अशा गोष्टी, तुम्ही सांगा. आज सकाळी तुम्ही एक हे दिलं होतं सकाळी ग्रुपवर, तर काही कोणाचा रिप्लाय नाही आला. आणखी यस, मेसेज मधून आलेला आहे उत्तर. मी तुमच्या बाबतीत 4th बॅचवर नाराज आहे, या पलीकडे स्टेटमेंट देणार नाही. का माहित आहे का, आपली 3rd बॅच असेल, 2nd असेल, 1st असेल, जो भाग झालाय त्या भागावर त्यांनी दुसरा भाग होईपर्यंत आपल्या बॅच मध्ये जितके मेंबर होते, समजा 18 काय असतील, त्यापेक्षा 70% मेंबर प्रॅक्टिस करायचे, ग्रुपवर शेअरिंग करायचे, आपापसात चर्चा करायची. समजा अमित सरनी टाकले ना चार्ट, बिलकुल त्याला त्याच्यावर 2 वाक्य बोलायचे. अशा पद्धतीने त्यांच्या कॉम्पिटिशन चालायच्या आणि त्यातून ते कधी शिकून गेले हे त्यांना पण कळलं नाही. इतका हा कमी लर्निंग कर्व त्यांना मिळाला आणि सुपर क्वालिटीने ते शिकले. पण हे 1 2 3 3 3 तर सर्वात पॉवरफुल बॅच त्यांच्या एवढं. आता इथं 300 आपले आदरणीय चेके सर आहेत, प्राचार्य आहेत, खूप मोठं 1000 विद्यार्थ्यांचं त्यांच्याकडे शेड्यूल आहे.
तरीही आपल्या क्लासला थर्डला जॉईन आहेत. थर्डचा काही भाग त्यांनी मिस केला होता, म्हणजे उशिरा जॉईन झाले होते, त्यामुळे त्यांचं कव्हर होईपर्यंत त्यांना मी देतोय. पण कौतुकाची गोष्ट अशी की निम्म्याहून पेक्षा जास्त अभ्यासक्रम संपला असताना जॉईन झाले आणि पूर्ण कव्हर केला, ऍक्सेप्ट केल्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला म्हणायचं असं आहे की कालचा त्या रात्री किंवा दिवसभरात किंवा क्लास स्टार्ट होईपर्यंत किमान 1-2 तरी शेअरिंग प्रत्येकाकडून आल्या पाहिजे. प्रत्येक मेंबर कडून 1-2 चार्ट तरी वेगवेगळ्या टाइम फ्रेम नुसार आलं पाहिजे. आणि इथं हे सिनेरिओ बनतंय आणि असं मला वाटतंय, मग लगेच दुसऱ्यांनी त्यात काय दिसतंय हे टाकलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे आलात ना, तुम्हीच डेव्हलप व्हाल. त्यात माझा काहीच स्वार्थ नाहीये, बघा पटतंय का. त्यामुळं माझं कळकळ अशी होती म्हणून म्हटलं की मी नाराज आहे. अशा गोष्टी आहेत. आणि एका चार्ट वरून मागचे विद्यार्थी जास्तीत जास्त वाक्य शोधायचे आणि ते लिहायचे ग्रुपवर. एका चार्टवरून जेवढं दिसतंय तेवढं मांडायचे. आतापर्यंत आपला पोर्शन झालाय त्या पोर्शनवर आधारितच. पुढं 1 सेकंदाचं विचारत नव्हते. त्यांनी पण सुरुवात केली होती, पण मी त्यांना लगेच लक्षात आणून दिलं होतं की आपला जो पार्ट झालाय इथून पाठीमागच्याच पूर्ण गोष्टीवर चर्चा करा. इथून पाठ व्हायचा आहे किंवा जो आपल्या पोर्शन मध्येच नाही त्यावर वेळच घालू नका वाया, असं मी बोललेलो होतो. पाऊस जोरात सुरू झालाय, लाईट गेली तर मग थोडस आपल्याला अडचण येऊ शकते, जाणार नाहीची अपेक्षा करूया आपण निसर्गाकडून. तर मला म्हणायचं असं आहे की प्रॅक्टिस करा, वेळ द्या. आता आज 2-3 शेअरिंग आल्या, ते 1-2च आल्या वाटतं. जो भाग आपण घेतलाच नाही, आता मला म्हणजे नाव घेऊन काही हर्ट करायचं नाही, अजिबात नाही, बिलकुल तसं माझा हेतू नाही. पण मला म्हणायचं असं आहे की जो भाग आपला झालाच नाही त्याच्याकडे जाऊच नका तुम्ही. तिकडं कप अँड हँडल बनलाय का, तिकडं व्हेज बनलाय का, किंवा तिकडे हेड अँड शोल्डर बनलाय का, नको. बनलं तर बनू द्या, नाही तर नाही बनू द्या, काही देणं नाही आपल्याला. पण आपलं काय झालंय, व्यवस्थित ट्रेंड लाईन झाल्यात, सपोर्ट झाल्यात, रेजिस्टन्स झाले, सप्लाय झोन झालाय, डिमांड झोन झालाय. ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. शेकडो चार्ट येऊ द्या ना, एकाकडून 2-2 चार्ट बनला तर 27-28 मेंबर आहेत, 100-150 चार्ट व्हायला काहीच अडचण येणार नाही आपल्याला. हे शिकण्याची सुरुवात आहे. या गोष्टीवर थोडं फोकस करा. पुन्हा एकदा सांगतोय, आता जर म्हणजे यातनं काय होतं, मी सुद्धा नाव उमेद होतो. 1-2 आपल्यातलेच मला बांधव चर्चा करायलेत, फोन करायलेत, सर मेंबर कसं काय शांत आहेत, आता मी काय करू त्यांना. त्यामुळं कसं बऱ्याच जणांची थोडीशी अडचण असू शकते, वेळेअभावी. जॉब टूरवर असेल, स्ट्रिक्टली असेल, त्या गोष्टी दिवसभराच्या झाल्या. पण घरी आल्यावर तरी आपण किमान अर्धा तास वेळ द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. वेळ द्या, वेळ दिल्याशिवाय काय होत नाही. बऱ्याच बघा इतके चार्ट आहेत आपल्याकडं. बँक निफ्टी आहे, वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर निफ्टी आहे, फायनान्स निफ्टी आहे, तुम्हाला सगळं माहित आहे. वेगवेगळे चार्ट आहेत, सगळे स्क्रिप्ट आहेत, त्याच्यावर कितीतरी सपोर्ट दिसतील, रेजिस्टन्स दिसतील, ट्रेंड लाईन ब्रेक झालेल्या दिसतील, फॉल्स दिसतील, सगळ्या गोष्टी दिसून येतील. मग तुम्ही अडचण काय आहे, शेअरिंग न करायला, ड्रॉइंग करायला, यावर काम करायला थोडस सुरुवात करा. आणखीन वेळ गेलेली नाही. तुम्हाला एक चांगल्या दर्जाचं प्लॅटफॉर्म आहे माझ्या निमित्तानं. ही माझी हुशारकी किंवा फुशारकी किंवा असं काहीच नाहीये, फक्त एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे, तेवढा घ्या असं मला परत वाटतंय. काही तर काही जण म्हणतील परत 2 दिवसाचा गॅप तुम्हीच घेतलाय आणि परत येऊन असलं बोलताय आम्हाला, काय असं म्हणू नका. मी माझी शब्द वापस घेईन, पण नाराज तुमच्यावर नक्की आहे, इथपण पण खरं आहे. बघा, प्रत्यक्ष सुरुवात करूया. बोलायचं जास्त आहे यावर आणि प्रॅक्टिकल आहे, लिहून घ्यायचं नाके बरोबर आहे सगळ्या गोष्टी. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म. जो ट्रेडर किंवा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये येणार आहे, जो ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर किंवा व्यक्ती आलेला आहे त्यांना, किंवा जो 10 वर्षापासून आहे, 15 वर्षापासून आहे, त्यांना सुद्धा ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म यूज केल्याशिवाय शेअर मार्केटचं गमक कळणार नाही, टेक्निकल अनालिसिस जमणार नाही, टूल्स यूज करता आल्या तरच सगळ्या गोष्टी त्यांना जमणार, हे निर्विवाद सत्य आहे. परत दुसरा पॉइंट यामध्ये, आपल्याला अनेक ब्रोकरचे प्लॅटफॉर्म यूज करून माहिती आहे. शेरखान आहे, झिरोदा आहे, एंजल ब्रोकिंग आहे, मोतीलाल ओसवाल आहे,
त्यानंतर चॉईस आहे, स्टॉक कार्ट आहे, त्याच्यानंतर आणखी स्वस्तिक आहे. किती आहेत आता मला काही नावं जास्त आता येत नाहीये. अपस्टॉक आहे. तेवढ्या सगळ्यांचा फक्त प्लॅटफॉर्म माहिती आहे. त्यापेक्षाही वेगळा प्लॅटफॉर्म म्हणला तर मार्केट पल्स बऱ्याच जणांना माहिती आहे. पण या पलीकडेही जाऊन तर पॉवरफुल, सुपर, अफलातून प्लॅटफॉर्म म्हणलं तर ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म संपूर्ण जग याला फॉलो करत आहे. संपूर्ण जगातले जितके शेअर मार्केट आहेत तितक्या मार्केटमध्ये याला प्राधान्याने यूज केले जाते. investing.com सुद्धा आहे, पण त्यापेक्षा हा प्लॅटफॉर्म अतिशय दर्जेदार सेवा देतो आणि चांगल्या क्वालिटीनं हा यूज करायला अगदी इझी टू यूज आहे, इझी टू युजेबल आहे. त्यामुळे आपण सुद्धा यावर फोकस करणार आहोत. बारकावे तुम्हाला मला जितके माहित आहेत तितके असे कडानकडा देण्याचा प्रयत्न करेल मी. ज्यांना हे अगदी नवीन आहे किंवा ज्यांच्याकडे फक्त मोबाईलच आहे त्यांनी फक्त लक्षपूर्वक ऐका. स्वतःला थोडंही डिस्टर्ब करून घेऊ नका की आता हे मला जमल का नाही. बिलकुल जमल. आज जरी सेशन झालं आणि मी 2 महिन्यांनी लॅपटॉप घेणार आहे किंवा पुढच्या वर्षापर्यंत घेणार आहे, मग मी कसं करू, बिलकुल काळजी करू नका. फक्त आज लक्ष देऊन ऐका आणि शिकवलेलं जर आठवण्याचा प्रयत्न करा, आठवा. नाहीतर ज्या आपल्या टूल्स आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्या थोड्याशा वेगळ्या, म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा त्याला लिहून ठेवा आणि त्यावेळी मला विचारा, मी सुद्धा सांगेल तुम्हाला. काही अडचण नाही. असं नाही की असं सांगेल म्हणल्यापासून मग उद्यापासून ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी सर हे टूल्स कसं यूज करू, मला इथे ट्रेंड लाईन बरोबरच आली का, हे आली का, ते आली का, असं नाही. त्याच्यावर स्वतः मेहनत घेतली पाहिजे, स्वतः कष्ट घेतले पाहिजे आणि त्यानंतरच मग अडचण आली तर एखाद्या वेळी विचार. अशा गोष्टी आहेत. नाही इतकं सिंपल आहे हे, आणि यावर मग विचारलं तर माझा उगा विनाकारण नाहक वेळ जाण्याची शक्यता असते. रियालिटी आहे. त्यामुळं आता आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म कसा यूज करावा. तर बिलकुल लिहा, आता लिहा, सुरुवात करा. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म यूज करताना, ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म यूज करताना ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म यूज करताना प्लॅटफॉर्मवरील एकूण 5 बाजूंचा, प्लॅटफॉर्मवरील एकूण 5 बाजूंचा स्टडी करणे आवश्यक असते. 5 बाजूंचा स्टडी करणे आवश्यक असते. त्यामध्ये 1 2 3 4 5 असे नंबर टाका. नंबर 1, प्लॅटफॉर्मचा लेफ्ट पॅनल, प्लॅटफॉर्मचा लेफ्ट पॅनल, प्लॅटफॉर्मचा लेफ्ट पॅनल. नंबर 2, प्लॅटफॉर्मचा राईट पॅनल. लेफ्ट पॅनल, राईट पॅनल. नंबर 3, प्लॅटफॉर्मची अप्पर लाईन, अप्पर लाईन किंवा अप्पर साइड किंवा अप्पर बाजू किंवा वरची बाजू, काय लिहायचं ते लिहा. प्लॅटफॉर्मची वरची बाजू. नंबर 4, प्लॅटफॉर्मची खालची बाजू, लोअर लाईन, लोअर साइड असं घ्या. नंबर 4 आणि नंबर 5, मध्यभाग, प्लॅटफॉर्मचा मध्यभाग. या 5 प्रकाराने ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म शिकावा लागतो. या 5 प्रकाराने ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म शिकावा लागतो. आपण आज 4 बाजू बघणार आहोत. 5वी बाजू आपण दररोज बघत आहोत, इथून क्लास संपेपर्यंत बघणार आहोत. बघा, आपण आज 4 बाजू बघणार आहोत, लेफ्ट, राईट, अपर आणि डाऊन. त्यानंतर 5वी बाजू म्हणजे मध्यभाग, जिथं चार्ट आहे, कॅन्डल चार्ट, तो भाग आपण दररोजच बघत आहोत. त्याला वेगळं काही म्हणजे वेळ द्यायची गरज नाही. आणि ज्या दिवशी
चार्ट रीडिंग कशी करावी त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस परत इथे जास्त भर देईल मी त्यावर. आणि जसं जसं टेक्निकल अनालिसिस शिकवेल तोच भाग यामध्ये आपोआप समाविष्ट होईल. ओके, पेन ठेवा खाली आता. चला स्क्रीनवर बघा सगळेजण. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म यूज करत असताना हे बघा, हे अप्पर लाईन, त्यानंतर ही खालची लोअर लाईन, लेफ्ट पॅनेल इकडचं आणि इकडचं राईट पॅनेल, म्हणजे लेफ्ट बाजू राईट बाजू, ह्या चारही बाजूवर बघायचं आहे. यातही जो भाग आपण सेपरेट आपल्या क्लासेसमध्ये घेतलेला आहे बरं का, हे लिहू नका, फक्त ऐका, गरज नाही लिहायची. यातलाही जो भाग आपण सेपरेट क्लासेस ज्यावर आहेत, जे आपलं टायटल आहे अनुक्रमणिकेमध्ये, त्याला आज बिलकुल आपण घेणार नाहीत. टूल्स कसे यूज करायचे आणि बाकीचे बारकावे बघू. त्यामध्ये टाइम फ्रेम आपण घेणार नाही. त्यानंतर वॉच लिस्ट कशा ऍड करावा हे पण घेणार नाही. आणि फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स कसा यूज करावा हे पण डिटेल्स मध्ये घेणार नाही. 3 बाजू आहेत. चौथी जर आणखी असेल तर मी त्यावेळी सांगेन. हे घेणार नाही, कारण याच्यावर सेपरेट 2-2 तास वेळ आहे. याचा अर्थ बघा की ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किती मोठा आहे, किती म्हणजे हा पॉवरफुल असणार आहे. जर 2-2 तासाचे ह्याच्यात 3-4 पार्ट वेगळे निघतील तर याला किती म्हणजे इम्पॉर्टंट देणं आहे, या गोष्टी आपल्याला यावरून लक्षात येतील. तर पहिल्यांदा आपण बघू, लेफ्ट साइड मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये लोगो आहे. लोगोवर एल असं दिसतं बघा, दिसतंय का? लोगोवर एल असं दिसतंय का? यस. ते ज्या आपण लॉग इन केलेलं आहे, ज्या ईमेल आयडी ने लॉग इन केलेलं आहे, त्याचं कॅपिटल लेटर दिसतं. तर माझं ladujiware26@gmail.com हा मेल आयडी ना मी क्रिएट केले, त्यामुळं या ठिकाणी असं एल दिसतंय. तुमच्या ठिकाणी जे असेल त्या पद्धतीचं कॅपिटल दिसेल. त्यानंतर याला सिंगल क्लिक केल्यानंतर पुढचा जो इंटरफेस ओपन होतोय त्यामध्ये हे बघा, हे अकाउंटचं आहे. एक्सप्लोरर, पुन्हा आवर प्लॅन, प्रोफाईल, प्रोफाईल सेटिंग, अकाउंट अँड बिलिंग अँड रेफर अँड फ्रेंड्स, ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. ते प्रोफाईल म्हणजे आपली प्रोफाईलची सेटिंग, आणि अकाउंट बिलिंग म्हणजे त्यांचं जे काही प्रोफाईल यांचं आहे ट्रेडिंग व्ह्यू वाल्यांचं ते, आणि आपण रेफर केलं तर त्याचे कॉइन मिळतात, त्यासाठी आहे. पण रेफर वगैरे काय आपण काही करत बसायची काही गरज नाहीये. परत नंबर 2 ला आहे होम. या होमवर जर गेलो तर आपण डायरेक्ट ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मच्या बॅक साईडला जाऊ. होमवर मी जाऊन दाखवतो तुम्हाला. हे होमवर गेल्यानंतर हे असं आपल्याला ओपन होईल की प्लॅटफॉर्म हे संपूर्ण जगात चालत असल्यामुळं हा प्लॅटफॉर्मचा होम पेज या ठिकाणी ओपन होईल. आता होम पेज वरून बॅक कसं यायचं, तर या ठिकाणी हे जे प्रोडक्ट आहे आणि हे सुपर चार्ट आहे, या सुपर चार्ट वर क्लिक केल्यानंतर आपला चार्ट जसा होता तसा आपण पूर्ववत घेऊ शकतो. बघा, परत एल वर जाऊ आपण. त्यानंतर हे हेल्प सेंटर आहे. खूप बारकावे देण्याचा प्रयत्न करेल. गेली बॅच अक्षरशः म्हणजे इतकी खुश झाली होती, यात जितके बारकावे देण्याचा प्रयत्न केला तितके तुम्हाला सुद्धा बिलकुल त्यापेक्षा जास्त देईन, पण कमी करणार नाही. जितकं आठवलं, ज्या पॉइंटवर जितकं मला बोलता येईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडे तर पाऊस सुरू झालाय, तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती, मोठा आहे विशेष नाही. चला, त्यानंतर ही नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन ट्रेडिंग व्ह्यू जर कुठलं दिले असेल तर ते आपल्याला शो होतं. आणि हे व्हॉट्स न्यू पण तसंच आहे. व्हॉट्स न्यू मध्ये जर ते दररोजच्या दररोज त्यांनी काहीतरी वेगळं लॉन्च करतात
आणि ते आपल्याला देतात. ते आज लॉन्च केले 3 तासापूर्वी बघा, 3 तासापूर्वी हे लॉन्च केलंय तर दलीप मध्ये. तर यामध्ये काही जायची गरज नाही आहे आपल्याला, हे पेड सुद्धा असू शकतं. त्यामुळं यात फक्त माहिती असावं तुम्हाला या ठिकाणी देतं म्हणून. त्यानंतर हे डार्क मोड आहे. डार्क मोड आता ऑन आहे म्हणजे ब्लॅक कलर. याला जर ऑफ केलो, मी ऑफ करणार आहे, ऑफ केलो तर व्हाईट स्क्रीन दिसेल. हे बघा अशा पद्धतीने. आणि टोटली ट्रेडिंग व्ह्यूचे सगळे फीचर्स आपल्याला व्हाईट मध्ये यूज करावे लागतील. पण आपल्याला व्हाईट मध्ये यूज करायचं नाहीये, कारण आपल्याला डोळ्यांना त्रास होतो व्हाईट स्क्रीन डोळ्यांसमोर कंटिन्यू असल्यावर. त्यामुळे याला ब्लॅक मध्येच आपण यूज करायचा आहे. बऱ्याच जणांना व्हाईट आवडते किंवा कोणाचं फेवरेट असू शकते, पण ही गोष्ट आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळं आपल्याला हे डार्क मोडच ठेवायचं आहे. बघा आता फरक बघा, आणि व्हाईट मध्ये असताना फरक बघा. हे अशा गोष्टी आहेत म्हणून आपल्याला इतक्या बारीक बारीक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर ड्रॉइंग पॅनल आहे. आता हे जे ऑन दिसतं, ह्याला जर ऑफ केलं तर लेफ्ट साईडचं पॅनल गायब होते बघा. आता बघा लेफ्ट साईडचं पॅनल गायब झालं आणि ऑन केल्यावर पॅनल आलं. अशा पद्धतीनं याची गोष्ट आहे. त्यानंतर लँग्वेज, जगात जितक्या लँग्वेजेस आहेत तितक्या इथे आपल्याला शो होतात, पण आपण फक्त इंग्लिश इंडिया हेच यूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे कीबोर्डवर ज्या गोष्टी शॉर्टकट न यूज करता येतात त्या ठिकाणी ते इथं दिलेलं आहे. आणि हे गेट डेस्कटॉप ऍप म्हणजे आपण यावर यूज करतो ते डेस्कटॉप. ही इतकी माहिती मला यावरून तुम्हाला देता येईल. आणि साइन आउट म्हणजे आपण, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे साइन आउट काय विषय आहे ते, त्या पद्धतीनं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे, त्याच्या थोडं पुढे सरकल्यानंतर सर्च बटन आहे आणि बँक निफ्टी नावाचं टायटल आहे. तर याच्यावर क्लिक करू आपण. या टायटलवर क्लिक केल्यावर हे असा इंटरफेस ओपन होतो, सिम्बॉल सर्च. तर याच्या मधील बारकावे जे सांगायचे म्हटलं, हे आऊल ठेवलं तर इथले सगळ्यांना हे फॉलो करता येईल. आणि आऊलवरून स्टॉकवर आलो तर जितके इंडियामध्ये स्टॉक आहेत तितके स्टॉक घेते. हे फंड, जितके फंड आहेत तितके घेते. ते फ्युचर्स जितके बँक निफ्टीचे किंवा स्टॉकचे फ्युचर आहेत ते तितकं घेतं. फॉरेक्स म्हणलं की फॉरेक्स मार्केटकडे अलाउड करतं. क्रिप्टो म्हणजे क्रिप्टो मार्केटच्या सगळ्या गोष्टी अलाउड करतं. हे या पद्धतीने बँक निफ्टी सर्च असल्यामुळे ते दाखवलेलं नाही. हे बघा फॉरेक्स, हे फ्युचर्स, हे फंड्स, हे स्टॉक्स जेवढे इंडियामध्ये आहेत. कारण आपण इथं इंडिया कंट्री चॉईस केलेला आहे. इथं ऑल कंट्री म्हणलं तर असं होतंय की सगळ्या जगातल्या मार्केटचे इथं स्टॉक दाखवले जातात, त्याची आपल्याला गरज नाही. म्हणून आपण त्याला इंडिया इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं ऑल कंट्रीवर गेल्यानंतर हे बघा सगळ्या ऑल कंट्रीजचं इथं स्टॉक दाखवत आहे. त्यामुळे त्याची आपल्याला गरज नाही. इतकं जर बघत बसायचं म्हटलं तर तितकं होत नाही. हे कंट्रीवर जायचं आहे, इंडिया कुठं आहे शोधायचं आहे आणि इंडियावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे बघा इथं इंडिया, बीएससी, एमएससी, एनएससी, एमसीएक्स आणि एनएसडीएल या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर लिमिटेड इंडिया पुरते सगळे स्टॉक वगैरे दाखवलं जाते. बाकी सगळ्या गोष्टी तशाच. आता क्रिप्टो म्हणजे आपले बिटकॉइन वगैरे काय काय आहे ते इथे दाखवतात. पुन्हा इंडायसेस म्हणजे इंडेक्स, सगळे इंडेक्स इंडियातले या ठिकाणी दाखवतात. परत हे बॉन्ड वगैरे, बॉन्ड सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो बॉन्ड मध्ये, त्या पद्धतीने आहे इकॉनॉमी हे. आणि हे ऑप्शन आता नवीन सुरू झालेलं आहे की ऑप्शनचा चार्ट आपण ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर सुद्धा बघू शकतो. या ठिकाणी जर तुम्ही टाईप केलात की 52,500 तर बँक निफ्टी 52,500चा कॉल घ्या, पुट घ्या असं जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं तर बघा हे ऑप्शन प्रीमियमचा चार्ट या ठिकाणी शो झाला. यावरून सुद्धा आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज किंवा जे काही सेटअप आहेत ते ऑप्शन चार्ट वरून आपण पुढे लावू शकतो, एंट्री घेऊ शकतो. ट्रेड मध्ये किती वेळ टिकून राहायचं आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यासाठी ते तिथून आपल्याला घेता येतं. त्यासाठी हे काय करायचं, हे कशावरच
आवाज गेला काय? हो, इकडे पण आवाज येत नाही. आवाज गेलाय सर. लॅग झाला, लॅग. सरांची रेंज गेली का? वेट करा म्हणतात सर. बहुतेक सरांच्या लाईट्स गेलेले दिसतात. तर नाही येत तोपर्यंत आपण चर्चा करू शकतो.
आज माझा आवाज येतोय का सर्वांना? येते येते बोला. आज सर जो विषय बोलले हा विषय खरोखर गांभीर्याने घेण्यासारखा आहे. हम्म. की जर शेअरिंग जर झाली तर ते शिकवत असलेले आपल्याला कळेल. तर मी या प्लॅटफॉर्मवरती अतिशय नवा आहे. मी काल बोललो होतो त्याप्रमाणे. हम्म. आणि किंवा शेअरिंग करतो त्याच्यावर पाहत नसतो मला जितकं जमल तितकं. आणि तसं एक मध्ये जर कोणी प्रयत्न कर किंवा मग एखाद्याकडे असलेले घेण्याचा प्रयत्न होईल किंवा शेअरिंग होईल असं मला वाटतं व्यक्तिगत. आणि चर्चेतून आपलंच नॉलेज ते आणखी पक्क होते खरं तर. बरोबर आहे. तर तुम्हाला मार्केट पल्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता वाटतं ट्रेंड लाईनचा. हो हो हो. मला ते ओपन करून टूल्स वापरायचे निर्बंध येतो याच्यावरती फोनवरती ते सर्व होत नाही ना. हा हा. टेक्स्ट त्याला चॅट ऍप्स घेता डाउनलोड करता येतं. कोणी केलंय का? मार्केट पल्स मार्केट प्लस किंवा दुसरं कोणतं सांगितलं सरांनी आज ते नवीन आधी ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्ह्यूला मोबाईलवर बरेचसे लिमिटेड बरं का मर्यादा येतात. ऑनलाईन होतं सर ते डायरेक्ट. हा बहुतेक ते क्रोमवर होते. क्रोम हा डायरेक्ट व्हिजिट होते त्याला. त्याचं नाही ऍप्लिकेशन दिलं त्यांनी लिंक दिली होती ना आपल्याला. ते डायरेक्ट ते क्रोमवरच नेते पण बहुतेक असं काहीतरी आहे ते. ऍप पण आहे सर त्याचं. त्याची लिंक वेगळी का सरांनी दिली ती तर त्याच्यावर डायरेक्ट क्रोमवर जाते. मग ते सरांनी ते क्रोम वरती डायरेक्टली शेअर केलं असेल तुम्हाला. त्याचं ऍप आहे, तुम्ही प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर जाऊन तुम्ही सर्च करून ते डाउनलोड करू शकता. ओके ओके. तर एक प्रश्न सर्वांना होता, कोणी जर वापरत असेल तर माझी शंका क्लिअर होईल का? आता हे जे मार्केट प्लस असेल ट्रेडिंग व्यू असेल, आता सरांनी सांगितलं की त्याला आपण जसं मोबाईलवर त्याचा इझिली वापर करू शकतो तसं आपण डेस्कटॉप वरती किंवा मग याच्यावरती करू शकतो का आपल्या लॅपटॉप वरती किंवा डेस्कटॉप वरती? मार्केट प्लस फक्त मोबाईल साठी आहे. इझिली मार्केट प्लस फक्त मोबाईलवर आपण करू शकतो, फक्त मोबाईलवर. मार्केट ट्रेडिंग व्यू तर लाईनिंग करायची असेल त्याला काय करावं लागतं? आता समजा असं व्ह्यू म्हणून त्याला काय ऑप्शन असतो का? डेस्कटॉप व्ह्यू, जसा मोबाईल व्ह्यू, डेस्कटॉप व्ह्यू, लॅपटॉप व्ह्यू, असा काही ऑप्शन असतो त्याला? हा, तिथे एक डेस्कटॉप व्ह्यू म्हणून असतो बघा सर. क्लिक केलं ना तर अजून साईज जरा ती स्क्रीनची साईज ना जरा छोटी होते. जसं लॅपटॉपवर जसं दिसतो ना तसं दिसेल तुमच्या मोबाईल वरती. तेव्हा काय करायचं, तुमचा फोन ना असा आडवा पकडायचा हॉरिझॉन्टल, आणि तेव्हा ते तुम्ही व्यवस्थित तुम्हाला दिसेल. जरा झूम करता येईल, झूम इन झूम आउट करता येईल, आणि तुम्हाला तिथं आपलं जे आहे SGX निफ्टी हे एक डाउनलोड केलं होतं. त्याच्यानंतर काईट केलं होतं. असे 2-4 जे आपल्याला समजतील असे 2-4 डाउनलोड केले होते, पण ते त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज नंतर ते आपण आपल्या दाखवल्यानंतर ओरिजिनल जे व्ह्यूज आहे आज ते आपल्याला त्याच्यावरती काही दिसत नाही. असा प्रॉब्लेम येतो. मग नेमकं वापरण्यावरून आपल्याला काहीतरी निर्बंध येतात ना. नाही सर, तुम्हाला जर चार्ट ते बघायचं असेल ना, एक ट्रेडिंग यूज करा
किंवा धन आहे ना आपलं, तर त्याच्यात यूज करा तुम्ही, बाकी दुसरीकडे जाऊ नका. कारण कसं आहे, त्याचे इंटरफेस जे आहेत ना इझी आहेत तुम्हाला अंडरस्टँडिंगला. झिरोदाचं तुम्ही बघू शकता, पण सध्या कसं आहे ते बहुतेक त्याचं बेटा व्हर्जन काहीतरी चालू आहेत झिरोदाचे. कधी ओपन होतोय, कधी कधी ओपन होत नाहीये चार्ट त्याचे. ते याचं मार्केट प्लस पण केलं होतं ना सर ओपन सांगितल्यानंतर. त्याच्या काही टर्म ॲज कंडिशन वाचल्या होत्या मी. तर टर्म ॲज कंडिशन मध्ये असं डिटेक्ट केलं होतं त्यांनी की जे काय आहे, जे काही तुम्हाला दिसतं याच्याशी आम्ही बांधील नाही, तुम्हाला जो प्लॅटफॉर्म दाखवतो किंवा चार्ट दाखवतो, असं त्यांच्या टर्म ॲज कंडिशन वरती स्पष्टपणे दिलं होतं. तर मग असं काही असतं का आपल्याला जे व्ह्यू बघायचे आहे, आज जे दिसते आपलं चार्ट 15 मिनिटावरती, 10 मिनिटावरती, काही अडचण येते का त्याच्यावर? नाही अडचण. प्रत्येक ऍपच्या टर्म अँड कंडिशन असतात, असं काही नाही. असं काही येणार नाही सर. पाच मिनिट टाइम फ्रेम बघा, 15 मिनिट, असं काय अडचण नसेलच कशावरतीच. त्या ऍप मध्ये काय करतात, धन एक आणि ट्रस्ट वरती तेवढे वाटत नाहीत दुसरे. ते फक्त एक मधला डाटा आपल्याला फ्लॅश करण्याचं काम करतायत ते, त्यांच्याकडनं जसं एनईसी कडनं अवेलेबल होईल अशा प्रकारे. काय होतं सर बरं का, आपले बरेच मित्र आहे जे की आता अनुभव तुम्हाला पण आलेला असेल चांगला, की जे चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये येतात. आता सर बोलत असतात बघा की अनेक जण पैसे घालतात त्यामध्ये. आता माझे असे काही मित्र आहे की त्यांनी मार्केट प्लस मध्ये मार्केटमध्ये उतरलेत ते. पण मग जर आपण त्यांच्यापर्यंत गेलो की असा विषय जर निघाला, सहज बोलता बोलता आपण तर ऍक्च्युअली विषय असा काढत नाही, पण जर निघलाच एखाद्या वेळेस तर कोणी कोणाबरोबर शेअर करत नाही सर. माझा एक असा अनुभव आहे. आपले बरेच याच्यामध्ये शिक्षक मंडळी असतील, तर आपले शिक्षक मंडळी शक्यतो ही गोष्ट जाणीवपूर्वक लपवतात की बाबा आपण हे असं ओपनली बोलायला नको, किंवा आपला काय त्याच्यावरती इफेक्ट होतो, समोरच्यावर इफेक्ट होतो, किंवा काय त्याच्यापासून आपलं ज्ञान शेअर व्हायला नको, असा काहीतरी व्ह्यू असतो वाटतं. बहुतेक लोकांचं हेच असतं सर, शेअर मार्केटमध्ये कोणी शेअर करतच नाहीत कोणी. हो, त्यांचं पोर्टफोलिओ, त्यांना काय वाटतं आपण त्यांचा पोर्टफोलिओ बघल, काहीतरी बघल, ते त्यांना भीती असते. त्याच्यामुळे बहुतांश असं लोक आहेत ती तेवढं काही दाखवतच नाहीत ना, त्याबद्दल बोलतात कधी. सरांचा प्रॉब्लेम नाहीच होते बहुतेक सॉल्व ना. पाऊस असेल तर पाऊस ते चालू असल्यामुळे बहुतेक लाईट गेले वाटतं तिकडं. कॉल करून बघा एकदा चालू सर. कॉल लावू का? बघा ना एकदा. डिस्कनेक्ट होईल बहुतेक. हा मग परत जॉईन होता येणार नाही. जॉईन होता येते वाटतं. गांगुर्डे सर, बाळासाहेब गांगुर्डे सर आमचे क्लासमेट आहेत. बोला सर. बोला ना. हा बोला ना सर. हॅलो. हॅलो. हा बोला ना सर. हॅलो. नंतर त्यामध्ये काय करायचं तुला टेस्ट आहे, शेवटचा टेस्ट आहे. सर म्हणतात पाऊस चालू आहे त्यामुळे लाईट येणार नाही. ओके.
मेसेज पाठवलाय सरांनी ग्रुपला.